लाक्स आहे, कोटीपर्यंतचा आकडा आपल्याला घ्यायचा आहे. तो न्यूमेरिक आहे का नाही त्याचं व्हॅलिडेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला फक्त एक अमाऊंट मिळणार आहे अशी, आणि तिला आता आपल्याला फिगर टू वर्ड करायचं आहे. तर जो आकडा आपल्याला येतो त्याचे ऑलरेडी लॉजिकली तुकडे झालेले आहेत. ते कसे तुकडे झालेले आहेत? तर हे कोटी, हे हजार, हे लाख, हे हजार, हे शे, हा एक आकडा जो आहे हा शे आहे, बरोबर आहे. आणखीन हे नुसते डिजिट्स आहेत आणि हे पैसे आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, हे जिथे जिथे कॉमा आहेत, इथे एक समजा नाही आहे, मी व्हिजिबिलिटीसाठी फक्त टाईप करतो हां. तर आपल्याला ह्या तुकड्यांमध्ये काम करायचं आहे, ओके. आणखीन हे तुकडे नंतर त्यांना ते कोटी, लाख, हजार असा शब्द त्याला जोडायचा आहे फक्त आपल्याला, ओके. म्हणजे त्याचे तुकडे करायचे, ते अक्षरामध्ये कन्व्हर्ट करायचे आणि मग त्याला ते शब्द जोडायचे की इतके कोटी, इतके लाख, इतके हजार, इतके शे आणि पैसे इतके, असं ते जोडायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आपण आत्ता इंग्रजीमध्येच करणार आहोत, म्हणजे 1000, क्रोर, लॅक, 1000 असं, ओके. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हा अख्खा आकडा काय आहे त्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही आहे. आपल्याला काय बघायचं आहे, त्या आकड्याचे दोन दोन तुकडे करायचे आहेत, 2 किंवा 1 जे काही जशी काही सिच्युएशन असेल ती, आणखीन तिच्याबरोबर डील करायचं आहे. आता इंग्लिशमध्ये एक म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की साधारणपणे 27 शब्दांमध्ये 1 ते 99 कव्हर होतात. आता कसं ते मी तुम्हाला सांगतो की इंग्रजीमध्ये कसं आहे की 56, 57, काही घ्या तुम्ही, 45 घ्या, 92 घ्या. तर होतं काय की त्याचा जो दशकाचा आकडा आहे, म्हणजे समजा 92 घेतलं तर 90 हा त्याचा दशकाचा आकडा, आणि तो जो एक डिजिट उरतो 2, त्याचा सिंगल डिजिटचा जो शब्द आहे 2, ते एकमेकांना जोडले की काम होऊन जातं. म्हणजे तुमचं 1 to 9 जे युनिक शब्द आहेत, 1 2 3 4 अप टू 9 ते आहेत तसेच्या तसे. त्याच्यानंतर त्याचं जे 11, 12, 13 जे आहे त्यांचे शब्द जरा वेगळे आहेत. म्हणजे त्याचे शब्द कसे आहेत की 11, 12, 13 असे शब्द आहेत, ते 19पर्यंत जातात. त्याच्यानंतर 20 चालू होतो. 20च्या नंतर एकदम सोपं काम, 21, 22 कुठलाही ते काय म्हणजे दशकाचा आकडा शब्द घ्या आणि त्याच्यापुढे एकेकाचा आकडा शब्द जोडला की झालं काम. 56, 78 म्हणजे तुम्ही काय करताय, 70 घेताय आणि 8 घेताय, 50 घेताय आणि 6 घेताय, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एकूण किती अक्षरं लागणार आहेत? टोटल तुम्हाला 27 अक्षरं लागणार आहेत, 9 त्रिक 27, ओके. त्याच्यामध्ये एक जे आहे एकटं, ते एकटं आपल्याला लागू शकतं, कारण 500 म्हणायचं असेल तर आपल्याला 5 एक वेळा लागेल आणि त्याला शे जोडायचं आहे आपल्याला नंतर, हां. म्हणजे एक डिजिटचं एक जे आहे ते आपल्याला लागेल. त्याच्यानंतर 20 टाकलं, समजा 20 असं टाकलं तर 20 ते आपल्याला लागेल. म्हणजे ते 20चा सगळा पाढा तो म्हणजे 10, 20, 30, 40, 90 ते वेगळे लागतील आपल्याला. आणखीन जो 11चा हे आहे, 11, 12, 13 ते एक वेगळे लागतील, कारण ते स्वतंत्र आहेत. म्हणजे आपल्याला टोटल 3 काय म्हणतात त्याला लोकेशन्स लागणार आहेत, 3 वेगळे वेगळे हे लागणार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ते स्टोअर करून ठेवायचे. मग आता हे करण्यासाठी सगळ्यात बेस्ट काय म्हणतात त्याला डेटा स्ट्रक्चर कुठलं, तर ॲरे. ॲरेचा एक भारी फायदा आहे. ॲरेचं कसं आहे की तो ज्या लोकेशनला जो आहे, 1 ज्या लोकेशनला आहे तिथंच आपण 1 टाईप करून ठेवणार, 2 ज्या लोकेशनला तिथंच आपण 2 टाईप करून ठेवणार. त्यामुळे होणार काय, पहिलं एलिमेंट मागितलं की आपल्याला 1 मिळणार, दुसरं एलिमेंट मागितलं की आपल्याला 2 मिळणार. एकदम सोपं काम. 10, 20, 30चं पण तसंच करून ठेवायचं. म्हणजे 1 पाठवला की 10, 2 पाठवला की 20 असं करायचं. 11चं पण तसंच करायचं. 1 पाठवलं की 11 आलं पाहिजे, 2 पाठवलं की 12 म्हणजे 11, 12, 13 असं करून ठेवायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला 3 ॲरे लागणार आहेत, प्रत्येकाचे एलिमेंट 9 असणार आहेत, ओके. आणि आपण काय करायचं, ही जी फिगर आहे टोटल तिचे आपण तुकडे करून घ्यायचे, ओके. तुकडे करून घेतले काय होईल, आपल्याला एक एक डिजिट त्याला पाठवता येतील. म्हणजे 2 डिजिट एका वेळेला 2 डिजिटपेक्षा जास्त याचं काम करायचं नाही, ओके. 2 डिजिट जे आहेत
त्या 2 डिजिटचं अक्षरामध्ये कन्व्हर्जन करायचं आणि ते जे 2-2 डिजिटचं अक्षर आलेले आहेत आपल्याकडं, जे शब्द आलेले आहेत ते नंतर ते लाख करोड ते सगळे त्याला जोडून ते पूर्ण वाक्य बनवून टाकायचं. ओके. तर 2-2 डिजिट जे आहेत ते आपल्याकडे किती येते, 1 2 3 4 5 आणि 6, टोटल 6 आपल्याकडे हे आहेत बघा. हे असे 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर आहे. 6 लागणार आहेत आपल्याला, त्याचे 6 तुकडे करायला लागणार आहेत. ओके. त्यात कसं होणार आहे परत की एखाद्याने फक्त 5च रुपये टाकले समजा, म्हणजे 5.00 टाकलं, तर हे सगळं जे इकडचं आहे आपल्याला नको आहे. ते पण लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. ठीक आहे. तर हे लक्षात आलं तुमच्या की 2-2 तुकडे करायचे. एक जे फंक्शन आहे ते एका वेळेला त्या 2च तुकड्यांविषयी म्हणजे एका 2 डिजिट फिगरविषयीच तो फक्त विचार करेल, हे बाकीचं काय बघणार नाही, तेवढ्याच फक्त तो काम करेल. ठीक आहे. तर आपण आता इकडे जाऊ. हा क्लास आहे. या क्लासच्या आत आपण एक प्रायव्हेट फंक्शन लिहूया. ठीक आहे. प्रायव्हेट ते रिटर्न काय करणार, स्ट्रिंग करणार, बरोबर आहे. काही नाव दिलं तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. फंक्शन प्रायव्हेटच आहे आपलं. पहिली गोष्ट काय करूया आपण, हे 0 असेल तर रिटर्न करून टाकू. ओके. ते सगळ्यात बेस्ट. बरोबर. एक पहिलं काम झालं. म्हणजे ॲबनॉर्मल सिच्युएशन जी आहे ती आपण ऑलरेडी कव्हर करून टाकली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की समजा एकच आकडा आला, म्हणजे फक्त 5 आला, फक्त 7 आला, तर आपल्याला ते आपलं सगळं जे लॉजिक आहे ते सगळं ह्याच्यावर डिपेंड करतं की 2च म्हणजे 2 डिजिट नंबर आलेला आहे हे आपण गृहीत धरलेलं आहे. म्हणून मग समजा 5च आला किंवा 7च आला, एकच डिजिट आला समजा आपल्याकडे, तर आपल्याला म्हणजे आपण जे प्रोसेसिंग करणार आहे पुढचं ते 2 डिजिट आहे असं गृहीत धरून पुढचं प्रोसेसिंग करणार आहे. म्हणून समजा जर एकच डिजिट आला तर आपण त्याला डावीकडे एक 0 लावून घेऊया. ओके. म्हणजे आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल. मग इथं आपण काय करूया, स्ट्रिंग व्हॅल्यू इक्वल टू हा जो नंबर आहे त्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करूया. आणि C# फंक्शन आहे हे की जर एकच आकडा असेल तर तो आपोआप त्याला डावीकडे एक 0 जोडून देतो. ह्या फॉर्मॅटमध्ये फायनल नंबर मिळतो असं शास्त्र आहे. तुमच्याकडे जर तुम्ही 55 पाठवलं तर ते 55च राहतं त्याच्यामध्ये, त्याच्या पुढे ते काही 0 वगैरे काही लागत नाही. पण जर सिंगल डिजिट नंबर असेल तर त्याला मात्र डावीकडे एक 0 लागेल, तुम्ही टू स्ट्रिंग जेव्हा असं कराल तेव्हा. ओके. तर आता आपल्याकडे 100% 2 डिजिटची व्हॅल्यू आहे, यात आता काय शंका नाही. आता ह्या 2 डिजिटची जी व्हॅल्यू आहे तिचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत. एक लेफ्टचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक राईटचा तुकडा घ्यायचा आहे. ओके. तसं का करायचं आहे, कारण समजा लेफ्टचा तुकडा तो 0 असेल तर आपल्याला जो 1चा ॲरे आहे 1 2 3 4 त्यातला नंबर पाठवायचा आहे, बरोबर आहे. लेफ्टचा तुकडा जर 1 असेल तर आपल्याला 11 12 मधला अक्षर पाठवायचं आहे, 11 12 13 14 जे काय असेल ते. आणि लेफ्टचा आकडा राईटचा आकडा जर 0 असेल,
10, 20, 30, तर तो दशकाचा हे पाठवायचं आहे. ओके. आणि हे सगळ्या कंडिशन आत्ता मी ज्या बोलल्या ते सगळ्या फॉल्स असतील समजा, तर लेफ्टच्या आकड्याचा दशक घ्यायचा, म्हणजे 52 असेल समजा, तर लेफ्टच्या आकड्याचा दशक घ्यायचा, म्हणजे 5व्या दशकाच्या ह्याच्यात जे आहेत 10, 20, 30, 40, 50 जे केलं आहे त्यातले 50 घ्यायचे. आणखीन राईट साईडचा जो आकडा आहे त्याच्यात 2 आहेत, तो एककामधनं घ्यायचा, म्हणजे 1 2 3 बोलमधनं, ते एकमेकाला दोघांना स्पेसने जोडायचे, म्हणजे झालं 52. बरोबर आहे. असं सगळं ते प्रकार आपल्याला करायचं आहे. म्हणून आपल्याला जेव्हा डील करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला अक्षर बनवायचे आहेत, तेव्हा त्या हे जे 2 डिजिट आहेत त्यांचे 2 तुकडे आपल्याकडे असणं आवश्यक आहेत. डिपेंडिंग ऑन लेफ्टची व्हॅल्यू काय आहे आणि राईटची व्हॅल्यू काय आहे त्याच्यानुसार आपली पुढची स्ट्रॅटेजी ठरणार आहे. ओके. तर आपण काय करूया आता, असं करून घेऊ, ऑलरेडी त्याच्या व्हॅल्यू काढून ठेवून टाकू. ओके. म्हणजे लेफ्ट काय येणार बाबा, तर जी व्हॅल्यू आहे सबस्ट्रिंग काय 0 पासनं 1. सी शार्पमध्ये इंडेक्सिंग सगळं काय म्हणतात त्याला 0 पासनं चालू होतं, तेवढं लक्षात ठेवा. आणि हा 100% न्यूमेरिक आहे, याची आपल्याला गॅरंटी आहे, त्यात काय प्रश्न नाही. म्हणून आपण काय करू, Win32 पार्स करून टाकू त्याला, त्याला हे पाठवून देऊ. बरोबर आहे. हे काय झालं, लेफ्ट आणि राईटचे जे 2 तुकडे होते त्यातला एक डावीकडचा तुकडा घेतला, त्याला इंटिजर करून टाकला आपण. तसंच आपलं आपण राईटला करूया. लेफ्ट केलं, आता आपण करूया राईट. बरोबर आहे. आणि आता काय करायचं, एक म्हणजे पोझिशन दुसरी 0 पासून काउंटिंग असल्यामुळं हे जे आहे, ही पोझिशन आहे, ही 0 आहे, सॉरी, ही जी आहे ही 0 आहे आणि ही 1 आहे. ओके. त्याचे 2 तुकडे केले, तर दोघांचे आपण इंटिजर करून ठेवून टाकले मेमरीमध्ये. आता आपल्याला ते ॲरे लागणार आहेत 3. तर आपण काय करू, स्ट्रिंग ॲरे बनवूया. काय, बरोबर. असं करून तो एक ॲरे तयार पण करून टाकू आणि इनिशियलाइज पण करून टाकूया आपण इथंच. झालं काम, हे 1चं झालं. तसंच आपल्याला असे 3 लागणार आहेत आपल्याला टोटल. ओके. ही विंडो काय नको आहे आपल्याला आत्ता. तर याला आपण समजा म्हणू 3. तर इथे काय येणार, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. ओके. जस्ट गंमत म्हणून सांगतो. आता इथे मी 1s लिहिले, ते 4 अक्षरी व्हेरिएबल केलं, म्हणून इथे मी 10s असं 4च अक्षरी केलं. ओके. त्याला काय अर्थ नाही आहे. ओके. आता आपल्याला हवे 10s. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय हवेत आता 10, 20, 30.
10 20 30 40 50 60 70 80 90 बरोबर आहे. त्यातलं 14 आणि 40चं स्पेलिंग काहीतरी वेगळं आहे असं मला कोणीतरी सांगितलं. ते जरा जस्ट गुगल करून चेक करून घ्या. 14 मला माहीत नाही, म्हणून 40चं स्पेलिंग 100% असं आहे मला वाटतं. एनिवे, हा काय इंग्लिशचा क्लास नाही तर आपण ते नंतर चेक करा तुम्ही, त्याच्यानुसार चेंज करा बरं का. 14 आणि हे कायच आहे. ठीक आहे. तर हे आपले 3 ॲरे झाले. झालं. आता एकदम काम सोपं आहे आपलं. आता समजा लेफ्ट 0, एक सिनेरियो आपण संपवून टाकू. इफ लेफ्ट इक्वल टू 0, बरोबर. लेफ्ट जर 0 असेल तर एकच डिजिट असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न वन्स इंटू ब्रॅकेट लेफ्ट 0 म्हणजे राईटमध्ये काय आहे ते आपल्याला पाठवायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे राईट -1. हे -1 महत्त्वाचं आहे कारण जे ॲरेचे एलिमेंट्स आहेत त्यांचं काउंटिंग 0पासून चालू होतं. म्हणजे समजा इथं 5 असेल, इथं 0, इथं 5 आहे, बरोबर आहे. तर काउंटिंग जे चालू असतं ते 0पासून चालू होतं. म्हणजे इथं काय झालं, 0 1 2 3 आणि 4 आणि आपल्याकडे आहे 5 आलेला आहे. मग तो जो राईटमध्ये 5 आहे त्याचा -1 केलं की हा 4 झाला. म्हणजे 0 1 2 3 4 म्हणजे त्यात 5 आहे, बरोबर आहे. अशी आयडिया येते. ठीक आहे. हे झालं. आता कोण झालं, लेफ्ट 0 वाला संपला. मग आता राईटवाला घेऊया आपण. राईट जर 0 असेल तर काय होणार, हे 10 20 30 वाले असणार, बरोबर आहे. मग आपण इथं काय करूया, रिटर्न टेन्स आणि एलिमेंट वापरायचा आहे तो लेफ्टचा वापरायचा आहे. म्हणजे लेफ्ट -1 हे झालं. म्हणजे आता समजा आपल्याकडे आले 70 म्हणजे 70 आला, 70 आला इथं, बरोबर आहे. कारण इथं राईट जो आहे तो 0 आहे. म्हणजे हा 0 आहे, हा 7 आहे. मग आपण काय केलं, लेफ्टमध्ये काय 7 आहे, 7तनं 1 गेलं, राहिले 6 आणि ॲरे घेतला टेन्सचा आणि त्याचा 6वा एलिमेंट म्हणजे 0 1 2 3 4 5 आणि 6 70. परफेक्ट. चला आता काय राहिलं, 11 12 13. मग आता काय करायचं, इफ लेफ्ट इक्वल टू 1 ही स्पेसिफिक कंडिशन आहे. 11 12 13ची स्पेसिफिक कंडिशन आहे, लेफ्टमध्ये 1 असला पाहिजे. तर रिटर्न आपल्याला टीन्समधला पाठवायचा आहे टीन्समधला कोण पाठवायचा आहे, लेफ्टला एक येते फिक्सच आहे त्यामुळे राईट असणार 100%. राईट -1 झालं काम. म्हणजे हे 11 12 13 ते संपले. आता कोण राहिलं, इकडे पण 0 नाही आहे, इकडे पण 0 नाही, इकडे 1 पण नाही आहे. म्हणजे राहिले आपले बाकीच्याकडे 56 77 98 50 ते जे सगळे ते सगळे राहिले. मग आता अशा वेळेला काय करायचं, हे शेवटची केस आहे त्यामुळे इथे इफ बिफ लिहायची काही गरज नाही आहे. मग इथं रिटर्न डायरेक्ट लेफ्टचा टेन्सवाला घ्यायचा. टेन्सवाला घेऊन करायचं, त्याचं लोकेशन लेफ्ट असणार, लेफ्ट -1. हां, मध्ये एक आपल्याला स्पेस जोडावी लागेल. हां, आणखीन काय करायला लागेल,
लेफ्टचा टेन्स घेतला म्हणजे 50 घेतला आणि इकडचा 6 म्हणजे वन्सचा घ्यायचा. वन्सचा राईट -1 झालं का? ती वरची एरर पण तुमचं लक्ष होतं का नाही मला माहीत नाही, पण इथं लाल हे करून ठेवलं होतं त्याने. त्याचा अर्थ असा होता की स्ट्रिंग रिटर्न करत नाही आहे तुम्ही म्हणून. म्हणजे इथं हे इफ 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 लिहिलं आहे ना. तर समजा मी लाईन कॉमेंट करतो, गंमत म्हणून दाखवतो. मी ही शेवटची लाईन आता कॉमेंट करतो. अरे अच्छा, शेवटची लाईन मी कॉमेंट करतो. बरोबर आहे. तिथं लगेच ती लाल लाईन आली बघा. हे काय, नॉट ऑल कोड पाथ्स रिटर्न अ व्हॅल्यू. सगळीकडनं रिटर्न नाही होते असं त्याचं म्हणणं. म्हणजे ही कंडिशन, एक कुठली तरी कंडिशन तुमची राहते ज्याच्यामुळं रिटर्न स्टेटमेंट येत नाही आहे असं त्याचं म्हणणं. म्हणून मी हे काढलं की ते एरर जाते. कारण कुठल्या ना कुठल्या तरी केसमध्ये काही ना काहीतरी रिटर्न होतं आहे, त्याचं ते कंपायलर काळजी घेतो आहे. एनिवे, तर हे झालं आपलं. एनिवे, एक बारीक गोष्ट माझी सांगायची राहून गेली खरं, मी इथे सांगतो. हे जे वाक्य आहे हे बहुतेक लोक काय करतात माहिती आहे का, इथे इफ लिहितात. एक मी आता काय लिहित बसत नाही का, तर बघितलं कीच मला त्रास होतो त्या इफचा. इथे लोक काय करतात, इफ इथं वरती एक इफ लिहितात. इफ txt amount dot text dot trim length is not equal to 0, cmd convert enabled equal to true, else cmd convert enabled equal to false. लाखो ठिकाणी तुम्हाला हा कोड बघायला मिळेल, लाखो. ओके, तर तो इफ एल्स लिहायची काही गरज नसते. त्याचं कारण आहे, हे इनेबल्ड हे जी प्रॉपर्टी आहे ती आहे बुलियन. बरोबर आहे. बुलियन म्हणजे काय, ट्रू किंवा फॉल्स. हां, आणि ती लेफ्ट साईडला आहे आणि असाइनमेंट इकडून होणार आहे राईट साईडवरनं. राईट साईडला आपण काय लिहिलं आहे की इथे ही कंडिशन लिहिलेली आहे. बरोबर आहे. ही कंडिशन लिहिलेली, ही कंडिशन जी आहे ती इव्हॉल्व होऊन तिचं काय होणार आहे, बुलियनच होणार आहे की ते नॉट इक्वल टू 0 आहे का नाही, ट्रू ऑर फॉल्स. ते जे ट्रू ऑर फॉल्स आहे ते याला असाइन होणार आहे. ओके, ते इथं इफ एल्स लिहायची काही गरज नसते. आणि मी कित्येक एक्सपिरियन्स डेव्हलपर पण बघितलेत की ते या लाईनकडे 1-2 मिनटं बघतच बसतात की काय नेमकं होतं आहे त्याच्यामध्ये. तर ते काही नाही मिस्टेरियस त्याच्यामध्ये काही नाही आहे. इकडचं एक्सप्रेशन इव्हॅल्यूट होतं, त्यातनं ट्रू किंवा फॉल्स रिटर्न होतं. ते रिटर्न झालेली जी व्हॅल्यू त्या इनेबलला असाइन होते. उगाच विनाकारण काय म्हणतात त्याला, इफ एल्स लिहायचे नाहीत. त्यातल्या त्यात तुम्ही इफ एल्स लिहिला आणि त्याच्यामध्ये जर एकच वाक्य आलं तर समजायचं काहीतरी चुकते. ओके, अगदी सिंपल गोष्ट आहे. 4-4, 5-5, 10-10 वाक्य आली तर एक वेळ माणूस समजू शकतो. पण एकच वाक्य आलं, इफ असं एल्स तसं, तर 100% काहीतरी चुकलेलं आहे. हां, नाहीतर तुम्ही हे पण करू शकता, काय म्हणतात त्याला, टर्नरी ऑपरेटर वापरू शकता, काही करू शकता. असो, तर हे आपलं सगळ्यात खालचं जे फंक्शन आहे ते लिहून झालं. आता आपण ह्याच्यावरचं फंक्शन लिहू. इथं त्यांनी 0 रेफरन्सेस म्हणून लिहिलेचं लगेच, तर इथं ते पण आपण प्रायव्हेटच करू. प्रायव्हेट स्ट्रिंग, त्याला नाव द्यायला लागेल काहीतरी आपल्याला, फिगर टू वर्ड, डेसिमल अमाऊंट, काहीतरी द्यायचं. अगदीच मिसलिडिंग असता कामा नये एवढं बघायचं. तर आता हे फिगर टू वर्ड आपलं मुख्य फंक्शन आलं. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, हे पण इथं जर काही शून्य असेल तर आपण ते रिटर्न करून टाकू. अमाऊंट इक्वल टू 0, रिटर्न स्ट्रिंग डॉट एम्प्टी. तो एक विषय मिटला. आता काय करायचं, हां, आता ते आपल्याला ते तुकडे पण करायचे आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये परत कोणीतरी 0 आहे का नाही ते पण आपल्याला बघायचं आहे. हां, म्हणून आपण आता काय करू, ही स्ट्रॅटेजी वापरू. इथं आपण काय केलं, सगळे डावीकडे 0 करून घेतले ते का नाही, तसे आपण 0 करून घेऊ. इक्वल टू अमाऊंट डॉट टू स्ट्रिंग. तर ही स्ट्रिंग करताना आपण काय करूया, आता
इथं ते टाकून देऊ. कोटी, लाख, हजार, शे, हे 2 डिजिट, फुल स्टॉप आणि हे पैसे. झालं का? म्हणजे आता काय होईल, ती जी अमाऊंट येईल तिच्या डावीकडं समजा 5 असा आला आकडा, तर तो 5.00 होऊन जाईल. हे सगळे इकडचे जे डावीकडे आहेत ते सगळे शून्य राहतील. नेमकं आपल्याला तेच हवं आहे. आता आपण काय करूया, ते 2 तुकडे खाली पाठवायचे आणि त्याचं जी रिटर्न व्हॅल्यू आहे ती एका मेमरी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ठेवायची. आता आपण समजा कोटी पाठवतो तर कोटी नावाचं व्हेरिएबल करू. ओके, क्रोर. आणि आपल्याला ते चेक करायला लागेल की हे 00 आहे का. 00 असेल तर काही करायचं नाही, 00 नसेल तरच खाली पाठवायचं. मग आपण अगोदर काय करूया इथे की व्हॅल्यू डॉट सबस्ट्रिंग, बरोबर आहे, 1,2 नाही 0, कारण 0पासून काउंटिंग चालू होतं. 0पासून जे 2 डिजिट आहेत ते आपले कोटी आहेत. ते जर 00 असतील तर आपल्याला काय करायचं नाही आहे. स्ट्रिंग डॉट एम टी, बरोबर आहे. म्हणजे याला हे जे नवीन व्हेरिएबल आत्ता आपण डिक्लेअर केलं आहे त्याला एम टी स्ट्रिंग असाइन करायचं जर कोटीचा आकडा 00 असेल तर. जर नसेल तर तो मात्र आपल्याला खाली पाठवायचं आहे. मग आपण काय करू, FTW ला ते पाठवून देऊ, F2W ला ते पाठवून देऊ. आता काय करायचं, हे बाईट पाठवायचं म्हणजे ते त्याला पार्स करून घेतला पाहिजे. आणि तो काय म्हणतात त्याला 100% नंबर आहे ह्याची आपल्याला गॅरंटी आहे, त्यामुळे काय विषय नाही आहे. आता पार्स करून त्याला पाठवायचं आहे, काय पार्स करायला तर हेच पाठवायचं आहे आपल्याला, व्हॅल्यू सबस्ट्रिंग बरोबर. ठीक आहे, तर हे आले आपल्याकडे कोटी. आता काय नाही, हे फक्त त्याची लोकेशन बदलायची, लाख, हजार, शे, डिजिट आणि पैसे, बरोबर. झालं काम, सोपं आहे एकदम. कोटी, लाख, थाउजंड, 100, डिजिट, पैसे. बरोबर ना. आता काय, लाख कुठले आहेत आपले, 0 आणि 1 हे पोझिशन गेली आपली, 0 आणि 1 पोझिशन गेली. 2 पासून 2 डिजिट, 2 पासून 2 डिजिट, बरोबर आहे ना. 0, 1, 2, 2 पासून 2 डिजिट. त्याच्यानंतर 0, 1, 2, 3 म्हणजे 4 पासून 2 डिजिट, 4 पासून 2 डिजिट. बरोबर आहे. 4, 5 झालं. आता 6 पासून एकच डिजिट, 6 पासून एकच डिजिट, त्यामुळे तो तसा असा असणार आहे. आणि इथे 6 पासून 1 डिजिट. त्याच्यानंतर 7 पासून 2 डिजिट, बरोबर आहे. आता 7 पासून 2 डिजिट, 7 पासून 2 डिजिट, 7, 8, 9ला सोडून दिलं पाहिजे म्हणजे 10, 11 म्हणजे बरोबर आहे आपलं. ते 12 त्याची विड्थ आहे त्यामुळे ते बरोबर झालं. 10 पासून 2 डिजिट, 10 पासून 2 डिजिट. एकदा आपण इथं कन्फर्म करून घेऊया. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 सोडून दिला, 10, 11. परफेक्ट.
हे जरा जस्ट परत एकदा बघून घ्यायचं. 02 02 22 22 42 42 61 61 72 72 12 10 2. परफेक्ट, सगळं बरोबर आहे. हे सगळे प्रत्येकाचे व्हेरिएबल वेगळे झालं. चालेल. आता काय करायचं, आता ते जोडायचं एकमेकांना फक्त, बाकी काही करायचं नाही आहे. रिटर्न कोटी प्लस क्रोर इक्वल टू, जर ते स्ट्रिंग डॉट एम टी असेल, हां, तर काही नाही. स्ट्रिंग डॉट एम टी असेल तर स्ट्रिंग डॉट एम टी, नसेल तर क्रोर हा शब्द त्याला जोडायचा. आणि असंच कंटिन्यू करत राहायचं. प्लस आता इथं काय करायचं, लाख जोडायचे. लाख लाख लाख. त्याच्यानंतर लाख झाले 1000 1000 1000 1000, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 1000 झाले. त्याच्यानंतर 100 100 100 आणि इकडे 100 येतील. 100 आले. हां, याला काय जोडायचं नाही आहे, डिजिटला आपण काय म्हणत नाही, त्यामुळे त्याला तसंच जोडूया फक्त. त्याच्यानंतर काय जोडायचे, पैसे जोडायचे आहेत ना. प्लस जर पैसे नसतील तर ते करायचे नाही का, तर इथं पैसे इज नॉट इक्वल टू स्ट्रिंग डॉट एम टी. जर पैसे नसतील तर, जर पैसे भरलेले असतील तर, अँड पैसे होपफुली बरोबर आहे असं मला वाटतं. माहीत नाही, टेस्टिंग केल्याशिवाय कळणार नाही. कोटी लाख 1000 100 डिजिट पैसे अँड पैसे पैसे ओनली. शून्याला तर आपण अगोदरच मोकळा केलेला आहे, त्यामुळं इथं पण काही ना काहीतरी असेल अशी खात्री आहे मला. बघूया. ठीक आहे, हे झालं. आता हे तर ते स्ट्रिंग पाठवते. मग आता काय काम राहिलं आपलं, टेक्निकली तर खरं काहीच काम राहिलं नाही. आता फक्त आपलं LBL इनवर्ड्स डॉट टेक्स्ट इक्वल टू फिगर टू वर्ड आपलं फंक्शन आहे, आणि त्याला ती अमाऊंट पाठवायची. ती आपल्याकडे आलेली आहेच ऑलरेडी अमाऊंट, त्यामुळे काय प्रश्न नाही. झालं काम, चालू. दिसायला तर सगळं ओके वाटते. बघूया, आपण ट्राय करूया. काय एरर येतात ते बघूया, त्यांच्यावर डील करूया. टेस्टिंग म्हणजे सगळं आलंच, त्याला काही इलाज नाही.
898 ओनली. बरोबर आहे. लेवलचा कंट्रोल चुकलेला आहे फक्त. LBL आउटपुट पाहिजे होते तिथे. एवढंच. $898 ओनली. 898 आणि पैसे 56 ओनली. बरोबर आहे. आता आपण काय करू, कोटीपर्यंत सगळं झालं का ते बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. 12,34,56,789 अँड पैसे 23 ओनली. परफेक्ट. आता काय करायचं, एक 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 मधला कुठलाही एक आकडा काढायचा आणि परत कन्वर्ट करून बघायचं. 1 कोटी. बरोबर आहे. 1,23,56,789 अँड पैसे. बरोबर आहे. कन्वर्ट. 12,35,000. बरोबर आहे. 35,600. बरोबर आहे. 89 अँड पैसे 88 ओनली. परफेक्ट. मला तर ओके वाटतं. आता तिथे कितीही खेळत बसलं तरी त्याला काय अंत नाही आहे. 1,12,689. बरोबर आहे. 12,368 अँड पैसे 88 ओनली. बरोबर आहे. हां, ते आपण फक्त 5 वगैरे बोलत होतो ना, तर बघूया. 5 ओनली. परफेक्ट. $89 ओनली. एकदम परफेक्ट काम झालेलं आहे. ओके. ठीक आहे. तर अशा रीतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की बारीक बारीक तुकडे करत गेलं तर कसं ते सगळं काम सोपवून जातं. ते एकाच वेळीत सगळं करायचं असा अट्टाहास धरायचा नाही. कळलं का? जे काही असेल त्याचे तुकडे 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 सारखे तुकडे करत राहायचं आणि अगदी ग्रॅन्युलर लेवलला जायचं. ग्रॅन्युलर लेवलला गेलं की प्रश्न सोडवणं सोपं होऊन जातं.